माननीय मुख्यमंत्री इथं पंढरपूर दर्शनाला आले होते आणि कलेक्टरला कॅरिडॉर बाबतीत गो हेड म्हणाले. कलेक्टरने इथं येऊन एक सूचना पत्र काढून त्या भागावर एक कल्पोकल्पी एक नकाशा टाकला. त्या नकाशातल्या बाधित लोकांना त्यांनी सूचना पत्र माहिती मागवली. ती माहिती अशी होती की तुमचं नुकसान काय आहे, तुमचं काय नुकसान होतंय, तुमचं काय म्हणणं आहे, ह्याच्यासाठी त्या कलेक्टरने मीटिंग बोलवली होती. ही जशी काय आता ह्या मीटिंग मध्येच कॅरिडॉर ठरवायला आलेले आहेत आणि ह्यांनी पाठिंबा दिलेला आहे असे वारंवार इतर नेते लोक, पालकमंत्री, कलेक्टर साहेब यांनी अनेक वर्तमानपत्रातून कॅरिडॉर बाबतीत सकारात्मकता नागरिक आहेत असं त्यांनी सांगितलं. आमचा तर विरोध आहे प्रत्येक जणाचा, पण ती कलेक्टर शासन खोटं बोलतंय असं ज्यावेळेस आमच्या मनाला वाटायला लागल्यावर आम्ही एक अभिरूप मतदान करायचं ठरवलं. त्यांना शासनाला कळवलं होतं की तुम्ही मतदान घ्या, आम्ही घेतो, तुम्ही पाठिंबा द्या. पण ह्यातलं काहीही कलेक्टर साहेबांना न करता कॅरिडॉर बाबतीत सकारात्मकता ही बिंबवण्याचा प्रयत्न केला. आज गेले आम्ही 4 दिवस ह्या मतदान प्रक्रियेसाठी आमचे विविध कार्यकर्ते यांनी व्यवस्थित नियोजन करून प्रत्येक नागरिकांना तिथे बोलावून तुमचं काय म्हणणं आहे वैयक्तिक, ह्याच्यात दंडेलशाही नाही, ह्याच्यात कोणी कोणाला कन्व्हिन्स केलं नाही, कुणी कोणाला माहिती सांगितलं नाही, तुम्हाला जी काय वाटतंय ती द्या, नोटा किंवा तटस्थ, हे एक ऑप्शन ठेवलं होतं. आज जवळजवळ 458 लोकांनी कॅरिडॉर विरोधात मतदान केलेलं आहे, 15 लोकांनी पाठिंबा दिलेला आहे, 9 लोकांनी तटस्थ राहिलेले आहेत, 3 जणांनी मतदान नीट करता नाही आल्यामुळे त्यांचं मत बाद ठरवलेलं आहे. असं असताना, एवढी स्वच्छ परिस्थिती असताना महाराष्ट्र मायबाप शासन खोटं का बोलतंय ह्याचं आम्हाला पडलेलं कोड आहे. काही दिवसांना आम्ही आंदोलनाच्या रूपाने ते कोड सोडवू आणि त्यांना व्यवस्थित उत्तर देऊ. तुम्ही जेवढं खोटं बोलाल तेवढे आम्ही तुमच्या विरोधात कार्यक्रम करणार, ते खरं आहे ते दाखवणार. एवढंच आम्हाला पांडुरंगाने, वारकरी संप्रदायाने, इथल्या जनतेने आम्हाला दिलेला आशीर्वाद, आम्हाला दिलेलं पाठबळ, त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. पंढरपूर तीर्थक्षेत्र या ठिकाणी हे वारकरी संप्रदायाचं मुख्य व्यासपीठ आहे, मूळपीठ आहे. या ठिकाणी वारकऱ्यांचा दरवर्षी फार मोठा तीर्थयात्रेच्या रूपाने वारी म्हणून भरत असते आणि विठ्ठल विठ्ठल नगरी अवघी दुमदुमली पंढरी असा अनेक वर्षापासून ब्रीद व्याप्का अभंगातून आलेला आहे. या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे अनेक मठ आणि मंदिर आहेत. मंदिर परिसरामध्ये तो कॅरिडॉर जाहीर करण्यात आलेला आहे. त्या कॅरिडॉर मध्ये अनेक मठ आणि मंदिर हे बाधित होणार आहे आणि देवाच्या जवळ जर नामस्मरण, भजन, पूजन, कीर्तन नसेल तर देवाला सुद्धा विटेवर करमणार नाही. आमच्या मंदिराच्या अवतीभोवती अनेक मठ मंदिरामध्ये कीर्तन, भजन, प्रवचन तसंच अन्नदान हे सातत्याने चालू असतं. ते जर बंद पडलं तर वारकरी कुठे राहतील हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून आम्ही तीर्थक्षेत्र बचाव समिती एक नेमून कॅरिडॉरला विरोध केलेला आहे. त्या विरोधात अनेक अफवा शासनाने पसरल्या होत्या. त्याची जनतेवर कुठल्या प्रकारचा प्रभाव पडू नये म्हणून आज या ठिकाणी अभिनव मतदान घेण्यात आलं. त्यामध्ये 458 लोकांनी कॅरिडॉरला विरोध केलेला आहे. तरी सरकार मायबापाने हा कॅरिडॉर अन्यायकारक असून तो रद्द करावा अशी आमची वारकरी संप्रदायातर्फे मागणी.